काही ग्रामस्थ आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. यवत सारखं गाव आहे, गेले अनेक वर्ष कधी अशी इथे ह्या ठिकाणी घटना घडली नाही, तेढ कधी निर्माण झालं नाही. काल असं अचानक काय झालं? ती छत्रपती महाराजांची विटंबना केल्यामुळे ही घटना झालेली आहे. पण ही लोक कधी असं एवढं वर्ष कधीच झालं नाही. दोन्ही समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, गुन्हेगावांनी नांदत होते, पण बाहेरच्या लोकांनी जी तेढ निर्माण केल्यामुळं ही परिस्थिती उद्भवली. आणि दुसरा असा विषय आहे की सर्व समाज एकत्र नांदतो इथं, कोणाचं काही देणं घेणं नाही, पण बाहेरची लोक आल्यामुळं स्थानिक लोकांना परिस्थिती निर्माण झाल्यामुळं हा विषय झाला. जरी काल संतप्त लोक होती, जमाव खूप मोठ्या प्रमाणात होता, तरी पण कोणी फारसं तसं नुकसान कोणाचं फारसं करण्यात नाही आला. राग होता मनात, परंतु कुठल्याही समाजाचं त्यांच्या घरापर्यंत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नाही. नाही झालेला. तुमचे व्यवहार नेहमी प्रमाणे एकमेकांशी चालतात, संबंध चांगले सगळ्यांचे. संबंध हो. काय म्हणाल तुम्ही, काय म्हणाल? सर, जे बाहेरून लोक आलेत त्यांच्यामुळे खरा प्रॉब्लेम झालेला हां. आहे. गावातली जी जुनी लोक येतात मुस्लिम समाजाची, त्यांचा आणि इथल्या प्रॉपरचं काही नाही. हां. बाहेरशी येऊन इथं दंगा करण्याचा प्रयत्न करतात आणि इथल्या लोकांवरती दतिंग करतात. त्यात परवा विटंबना महाराजांची केली, त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. बाकी अन्यथा काही नाही. काका, तुम्ही काय म्हणाल? किती वर्षापासून इथे सगळेजण तुम्ही एकत्र राहताय? 10 वर्षापासून इथे राहतो. हां. पण बाहेरचे लोक आल्यापासूनच वाढतंय, एक दिवस तसं वाढत नाही. पण त्यांना इथे जागा जमिनी देतो कोण त्यांना ह्या सगळ्या? मग आता जे पैसा भेटतो त्याला ती जागा देणारच ना. पैसा भेटण्याशी मतलब ना. हां. मग ती जागा घेऊन राहते. काही फुकटच्या जागा आहेत तर हां. त्या जागेवरच करून करते, तसं देऊन जातात.